नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज इथे बघा मी तुम्हाला लॉंग स्लीवची शॉर्ट स्लीव्स कशी बनवायची ते अगदी 5 मिनिटात सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, एखाद्या गोष्टीचा ट्रेंड निघाला तर आपण तोच फॉलो करतो. लॉंग स्लीवचा ट्रेंड निघाला तेव्हा आपण पूर्ण लॉंग स्लीव्जच बनवत राहिलो. तर बघा, आता काही दिवसांनी आपल्याला तो ट्रेंडही बोर होतो. तर ही लॉंग स्लीव्ज मी माझ्या ब्लाऊजची रेडी केली होती, पण आता मला हे शॉर्ट स्लीव्जमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर त्याची डिटेल मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की अगदी 5 मिनिटात आपण याची शॉर्ट शूज कशी रेडी करू शकतो आणि ब्लाऊजला एकदम फिनिशिंगमध्ये लुक कसा तयार करू शकतो ते सांगणार आहे. तर बघा, ह्याची उंची आहे स्लीवची 10 इंच. तर मला इथे 5 इंचाची स्लीव्ज रेडी करायची आहे. तर बघा, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ब्लाऊज पूर्ण खोलून घ्यायचं आहे. याची शिलाई पूर्ण काढून घ्यायची आहे. तर बघा, इथं मी पूर्ण शिलाई इथं काढून घेतलेली आहे. स्लीव्ज मी एका साईडला करून घेतलेले आहेत आणि जो आपला ब्लाऊजचा मेन पार्ट होता तोही एका साईडला करून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला 5 इंचाची स्लीव्ज इथं पेपरवर रेडी करायची आहे. तर बघा, इथं मी न्यूजपेपर घेतलेला आहे. डबल फोल्ड आहे. बंद बाजू माझ्याकडे आणि ओपन बाजू समोरील साईडला आहे. तर बघा, 5 इंचाची स्लीव्ज घ्यायची आहे. तर 5.5 इंचावर मी इथं मार्किंग करून घेतलेले आहे. तुम्हाला जेवढी स्लीव्ज घ्यायची असेल तेवढी अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये ॲड करण्यासाठी मार्जिन एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला इथं 36 साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे 9 इंचाची इथं आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. जेवढे तुमचे साईजची घडी असेल तेवढीच तुम्ही इथं बाही कटिंगलाही घडी टाकायची आहे. त्याच्यामुळे एकदम परफेक्ट इथं आपली बाही बसत असते. त्याच्यानंतर बघा, बाही खोली आपल्याला 2.5 इंचाची टाकून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला बाहीच्या उंचीनुसार तुम्हाला जर बाही खोली टाकायला जमत नसेल तर मला तशी कमेंट करा. मी त्याचाही तुम्हाला एक चार्ट किंवा सविस्तर असा व्हिडिओ शेअर करेल. त्याच्यानंतर बघा, आपण जे नॉर्मलप्रमाणे बाही कटिंग करतो तशीच इथं कटिंग करून घ्यायची आहे. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही कशी कटिंग करायची ते दाखवलेले आहे. जर तुम्हाला अजून त्यात काही डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी स्पेशल एक बाहीवरही व्हिडिओ शेअर करेन. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि हा खालील समोर मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दंडघेर टाकून घ्यायचा आहे. 6 इंच 2 इंच शिलाई मार्जिन अशी करून आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला पाठीमागील मुंडा कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर समोरील मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला पेपर कटिंग ठेवून अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्यावर आपल्याला ठेवून आधी आपल्याला अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मेन फॅब्रिक इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही कटिंग झालेले आहेत. आपल्याला आता नॉर्मल बाही स्लीव्जप्रमाणे ते रेडी करून घ्यायचे आहे. तर बघा, दोन्ही साईडच्या आपल्याला स्लीव्ज इथं रेडी झालेले आहेत. तर बघा, आता अटॅच कशी करायची तुम्हाला सांगते. तर बघा, आपल्याला आधी लेफ्ट अँड राईट दोन्ही स्लीव्ज वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एका साईडची होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जर तुमची पेपर कटिंग ही एकदम परफेक्ट असेल किंवा तुम्ही जर अस्तरवर कट करत असताल आणि अस्तर कटिंग एकदम परफेक्ट असेल तर आपल्याला बाही ही कधीच कमी पडत नाही. तर बघा, पाठीमागील साईडला मी इथं जॉईन करून घेत आहे. जर तुमची डिझायनर बाही असेल तर तुम्ही आधी सेंटरला जॉईन करायची बाही, त्याच्यानंतर दोन्ही साईडला जॉईन करायची. तर बघा, एकदम परफेक्ट इथं आपली बाही जॉईंट झालेली आहे. त्याच्यानंतर याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आपल्याला प्रत्येक पार्ट आपल्याला जॉईन करताना डबल शिलाई द्यायची असते. तर बघा, डबल शिलाई देऊन घेतली आहे मी. आता इथं बघा, काखेतील शिलाई सरळ येण्यासाठी एकदम महत्त्वाची टिप आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला बाहेरच्या साईडला तर शिलाई देऊन जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग कशी यावी, आतमधली शिलाई आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये कशी द्यायची याच्या खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आतमधल्या साईडला फोल्ड करून एक दाब टिप द्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजची आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे. तर बघा, अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्याकडली ही स्लीव्ज जोडून घ्यायची आहे आणि फिटिंगची लाईन आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली इथं दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहेत आणि ब्लाऊजचा लुकही खूप सुंदर दिसत आहे. तर बघा, तुम्हीही अशाच पद्धतीने जर तुम्हाला लॉंग स्लीव्ज शॉर्ट बनवायचे असेल तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी 5 मिनिटात तुमची लॉंग स्लीव्जवरून शॉर्ट स्लीव्ज इथं रेडी करू शकता. तर बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि अशाच नवीन नवीन ट्रिक्स बरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. मी माझ्या चॅनलवर खूप साऱ्या अशा ब्लाऊजच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते.
तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.